नमस्कार मंडळी, सर्वांना जय बाळमामा, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या शार्वी डिकी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, सध्या गरमीचे दिवस चालू झाले आहेत. मार्च महिना अर्धाही झाला नाही तोवर गरमी खूप वाढलेली आहे. दिदूही शाळेत निघालेली आहे. दिदू, झाली तयारी झाली का? अरे काय करतेस? चिक्कू. दिदू चिक्कू खात आहे. कोणी दिले? आपल्या अण्णांनी चिक्कू दिले. अण्णांनी गावावरून चिक्कू दिलेले आहेत. तेच दिदू खात आहेत. मस्त पिकलेले आहेत, बघू शकता. वाव, बघू मला दे थोडा. हा हा हा, खूप गोड आहेत, मस्त. सध्या गरमीचे दिवस चालू आहेत. अशी फळं खाल्ली पाहिजेत गरमीमध्ये. व चिक्कूचे आईस्क्रीम ही बनवले जाते. दिदू, तुझ्यासाठी संध्याकाळी एक सरप्राईज देतो मी. मस्त चिक्कूचे आईस्क्रीम बनवतो. दिदू आता शाळेत निघालेली आहे. आम्ही चिक्कूच्या आईस्क्रीमची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत आज. दिदू शाळेत गेल्यानंतर ती आम्ही आज बनवतो. सध्या गरमी खूप वाढली ना, भरपूर पाणी प्यायचं. पाणी संपलं तर शाळेमध्ये कूलर लावलेलं आहे, त्याचं घ्यायचं पाणी आणि भरून बॉटल प्यायचं पाणी भरपूर. ओके. माझी तर सकाळी गेल्या हा, परत एकदा भरून घ्यायचे आणि प्यायचं पाणी. सतत पाणी पित राहायचं, बरं का? मी माझा अभ्यास झाला की पिते, अभ्यास झाला की पिते. सध्या आपल्या देशामध्ये महागाईचा डोम उठला आहे. त्यामुळे आपण काय जास्ती सिलेंडरचा यूज नाही करणार. फक्त थोडा यूज करून आपण आईस्क्रीम बनवणार आहोत. जास्ती गॅस नाही वापरायचा आहे, कारण युद्ध चालू असल्यामुळे गॅसचा तुटवडा आहे. महागाई वाढलेली आहे. त्याच्यामुळे आपण घरच्या घरी साध्या सोपी रेसिपी बनवणार आहोत. तू ये संध्याकाळी, आपण तुला आईस्क्रीम बनवून ठेवतो तुझ्यासाठी मस्त. ओके, चला बघूया आपण चिक्कूच्या आईस्क्रीमची रेसिपी. चला. दिदू, ऊन खूप आहे ना? खरंच ऊन खूप आहे. तुम्हा सर्वांना उन्हातानाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला दिवस सावलीत जाओ. दिदू व गुरुला शाळेत जाण्यासाठी रिक्षामध्ये सोडले आहे. आपला हा आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण या व्लॉगमध्ये आज आपण पाहणार आहोत चिक्कूपासून कशा पद्धतीने आईस्क्रीम बनवली जाते. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपणाला जेवढे पाहिजे तेवढे चिक्कू आपण घेतलेले आहेत. ते सर्व चिक्कू मस्त असे धुवून घ्यायचे आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बघू शकता, छान असे आपण चिक्कू धुवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण आता चिक्कू कटिंग करून त्याच्यातला गर काढणार आहोत. चला तर आपण चिक्कूची साल काढून घेऊया. चिक्कू आपण मधून चिरून घेतलेला आहे. त्याच्यातील बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत व एका चमच्याच्या साहाय्याने आतमधील गर सर्व काढून घ्यायचं आहे. तुम्ही कशाही प्रकारे काढू शकता. चिरून छोट्या छोट्या फोड्या काढून घेऊ शकता, किंवा अर्धा अर्धा चिरून मिक्सरला लावला तरी चालेल, कारण आपणाला हे मिश्रण मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने काढून घेऊ शकता गर. पण आम्ही अशा प्रकारे काढून घेतलेला आहे गर. ह्याच पद्धतीने सर्व अशा गर काढून घ्यायचा आहे. शार्वीला चिक्कूचे आईस्क्रीम खूप आवडते. चिक्कू मिल्कशेकही खूप आवडतो. आपण नेक्स्ट टाईम चिक्कूचा मिल्कशेकचा व्हिडिओही बनवू. त्याच्यावरही रेसिपीचा छान असा व्हिडिओ बनवू. पूर्ण गर आतमधला अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. सालच टाकून द्यायची आहे.
जवळजवळ आपलं सर्व गर काढून होत आलेलं आहे. तुम्ही अजून बनवला की नाही मिल्कशेक किंवा चिकूची आईस्क्रीम नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्याकडे कशा प्रकारे बनवले जाते चिकूची आईस्क्रीम घरच्या घरी नक्की कमेंटमध्ये सांगा. उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे सर्वांनी आपापली काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्यायले पाहिजे. असेच घरगुती वेगवेगळे रेसिपीज थंडगार बनवून खाल्ल्या पाहिजेत. आंब्याच पण बनवू थोड्या दिवसांनी. आंबे आता आंबेही मार्केटला यायला चालू झालेले आहेत. थोड्या दिवसांनी आपण आंब्याच्याही आईस्क्रीम बनवले. आईस्क्रीम किंवा आंब्याचं काय बनवतात ज्यूस वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचीही रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करूया. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या फॅमिली ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व चिकूचा गर काढून झालेला आहे. आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. चला तर मग बारीक करूया. अशा प्रकारे आपण सर्व चिकूचा गर काढून घेतलेला आहे व थोडा थोडा करून आपण सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये बाकी काय मिसळायचं अजून? मिल्क पावडर, साखर थोडीशी आणि दूध. आणि हे नको बदाम काजू ते टाकूया थोडंसं वरती. छान लागेल. बघू कशा प्रकारे झाली आहे पेस्ट. त्याच्यात बसवू का? हे बघा असं झालंय फिरून आपलं. मस्त अशी पेस्ट झालेली आहे. हे काढून घेऊया आपण. मस्त एका खाली भांड्यामध्ये काढून घ्यायचे सर्व पेस्ट, कारण आपल्याला बाकीचेही सर्व पेस्ट करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने सर्व पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही घरच्या घरी लहान मुलांना अशी छान असं चिकूची आईस्क्रीम बनवून देऊ शकता. ती सर्व पेस्ट करून झालेली आहे. अर्धा लिटर दूध घेतलंय. त्याच्यात आपण ही मिल्क पावडर टाकायची. सर्व मिक्स करून घ्यायचे आहे मिल्क पावडर टाकल्यानंतर. आणि त्याच्यासोबतच 4 ते 5 चमचे साखरही टाकायची आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही साखर घेऊ शकता. तुम्हाला कसे गोड खायला आवडते त्या हिशोबाने. पण 4 ते 5 चमचे साखर पुरेसे होते. चिकू ऑलरेडी गोड असतो, त्याच्यामुळे कमी साखर वापरली तरीही चालते. हे सर्व मिश्रण मिक्स असे छान असे करून घ्यायचे आहे. जसं थंड होईल तसं हे घट्ट होतंय. दूध गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दूध थंड झाल्यानंतरच मिल्क पावडर टाकायची आहे. मिल्क पावडर ॲड करायची आहे. आणि चिकूचा हे पण गर पण परत थंड झाल्यानंतरच टाकायचं आहे. दूध थंड झाल्यानंतरच दोन्हीही ॲड करून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे कसं घट्टपणा येतो. एक 4 ते 5 चमचा आम्ही साखर ॲड करत आहे. तुम्हाला मगाशी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. कमी जास्ती साखर करू शकता. कुणाला गोड आवडते, कुणाला कमी गोड आवडते, त्याच्यामुळे तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲड करा. आईस्क्रीममध्ये ॲड करण्यासाठी आपण काजू आणि बदाम घेतले आहेत. मस्त असा काजू बदामने फ्लेवर येईल. चला तर छोट्या छोट्या आकारामध्ये याची कटिंग करून घेऊयात आता आपण.
बघू शकता किती मस्त प्रकारे असे आपले कटिंग करून झालेले आहेत काजू आणि बदाम. वाव. दुधामध्ये मिल्क पावडर आणि साखर टाकून झालेले आहे. आता आपण हा चिकूचा गर काढलेला टाकूया. सर्व मिक्स करून दुधामध्ये घेऊया ना. हो वाव, खूप छान गर आहे ना. हो. मला तर आत्ताच खावटा लागली आईस्क्रीम ना. पिऊला पण सरप्राईज आहे. दिदू शाळेत गेलेली आहे. जातानाच तिने सांगितलेले चिकू खूप आहेत, याचे काहीतरी नवीन पदार्थ बनवायला सांगितला होता तिने. तर आज आपण आता आईस्क्रीम बनवतोय चिकूची. तिलाही संध्याकाळी सरप्राईज देणार आहोत. छान असं मिक्सअप करून घ्यायचं आहे. थोडा ते हे पण टाक ना, काजू आणि बदाम आपण कटिंग केलेले आहे. थोडे आता मिक्स करून घेऊया आणि जेव्हा आपण एका भांड्यामध्ये सर्व आईस्क्रीम काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत त्याच्या वेळेस आपण वरून थोडी टाकूया. चिकू पण टाकायचं थोडासा, थोडा कट करून टाकू. कट करून चिकूही टाकूयात, म्हणजे थोडा फ्लेवर मस्त येईल. खातानाही छान असं मस्त लागेल, फील होईल आपणाला. ही पुढे सर्व मिश्रण केलेलं आहे ते एका डब्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. जो आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तो. खूप छान असे आईस्क्रीम आपले बनणार आहे असे आत्ता तरी वाटत आहे. बघूया. फर्स्ट टाइम आम्ही हे चिकूचे आईस्क्रीम ट्राय केले आहे. तुम्हाला कसे वाटले आम्ही बनवलेले हे आईस्क्रीम नक्की कमेंटमध्ये सांगा. मस्त डब्यामध्ये काढून घेतलेले आहे. वरतून आपण काजू आणि बदाम छोटे छोटे कापून घेतले ते वरून टाकलेलं आहे. आणि त्याच्यावरून अजून एक गोष्ट टाकणार आहे. वरून आपण एक कटिंग केलेला चिकू टाकणार आहोत. छान असा फ्लेवर येईल. वा वा वा, खूप छान. दिदूला छान असे सरप्राईज आज भेटणार आहे संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर. हे सर्व मिश्रण आपणाला तिची रिॲक्शन बघा तुम्ही. कमीत कमी 8 ते 10 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये नाही, खालती वरती फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आईस्क्रीम जमून जाईल त्याच्यामध्ये. कसं दिसतंय आमचं आईस्क्रीम नक्की कमेंटमध्ये सांगा. पहिल्यांदाच आम्ही ट्राय केलेलं आहे. खूप छान झालेलं तर दिसतंय आम्हाला. आता 8 ते 10 तासासाठी आम्ही फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. त्याच्यानंतर टेस्ट करणार आहोत दिदू शाळेतून आल्यानंतर. बघूया कशी टेस्ट झाली आहे. चला ठेवूया आपण फ्रीजरमध्ये. तर आपण बनवून झालेलं आहे. आता आपण ठेवूया आपल्या फ्रीजरमध्ये. वाव, किती तासासाठी ठेवायचं आहे? कमीत कमी 8 ते 10 तास आपण फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे. चला भेटूया दिदू शाळेतून आल्यानंतर. 8 ते 10 तासांनी कमीत कमी आपण. दिदू येईल आता 5 वाजता शाळेतून. आत्ता वाजलेले आहेत 12. तर संध्याकाळी आपण कमीत कमी 7-8 वाजता काढूयात. जेवण झाल्यानंतर काढू. दिदू शाळेतून आलीस तू? हां, दिदू शाळेतून आलेली आहे. आल्याबरोबरच शाळेतून प्रोजेक्ट बनवायला दिलेला तोही रेडी केला आहे. बघू काय बनवलास प्रोजेक्ट. इंडियन करन्सी नोटा आणि कॉईन्सचा प्रोजेक्ट आहे. सर्व नोटा आहेत, जुन्या कॉईन्स आहेत. आम्ही दोघांनी मिळून खूप छान असा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. उद्या सबमिट करायचा आहे दिदूला. प्रोजेक्ट आपला तयार झालेला आहे. गरमी खूप होत आहे. मम्मी, मी शाळेत जाताना काहीतरी तुला सांगितलेलं बनवायला. केलंस तू? हो केलंय ना. चल बघूया झालंय का ते. ठीक आहे. सकाळी आम्ही तुला सरप्राईज देण्यासाठी बनवून ठेवलेलं आहे. चला फ्रीजरमध्ये झालंय का बघूया तयार.
दिदू गेस कर याच्यात काय असेल, काय असेल सांग आधी. आईस्क्रीम. कशाचं बनवलंय सांग. आंबा. आंब्याचं आईस्क्रीम आहे. नाही चिकू. या तुझ्यासाठी सरप्राईज आहे. वाव मस्त झालेला आहे ना दिदू. वा 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 छान ना. चला टेस्ट करून बघूयात कसं झालं आहे. चला छान असा आपला आईस्क्रीम झालेला आहे. चमच्याने आपण काढून घेऊयात, बघूया कसं झालं आहे. टेस्ट करून बघूया. वा 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 बघू. ठेव खाली ठेव. वा छान दिसतं आईस्क्रीम. अजून टाक. वा 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 मस्त असा आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे. चला टेस्ट करून बघूया. दिदू खाऊन बघ कशी टेस्ट झाली आहे. समजली तिला. कसं झालं आहे. छान आहे ना. आवडलं तुला. शार्वीला पण दे. शार्वी. तर आपलं आईस्क्रीम छान असं बनलेलं आहे. आम्ही सर्वजण खात आहोत. खूप छान असं आईस्क्रीम झालेलं आहे. सर्वांना आवडला आईस्क्रीम. शार्वीवाला तुला आवडला. शार्वीला तर खूप आवडलेला आहे. सर्वांना देऊन टाका. सर्वांना दे वाटीमध्ये. गुरुला दे, माऊला दे. वा 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 खूप छान असा आपला बेत झालेला आहे चिकू आईस्क्रीमचा. सर्वांना आवडलं. माव कसं झाला आहे.